नमस्कार, जय भीम सगळ्यांना. कसे आहात सगळे? तर आशा करते की तुम्ही सगळेच मस्त आणि स्वस्त असाल. तसं बघायला गेलं तर सगळे जरी मस्त आणि स्वस्त असले तरी प्रत्येकाच्या डोक्यामध्ये, मनामध्ये एकच विचार असला पाहिजे आणि असेलच, तो म्हणजे सध्या चाललेलं आहे भारत-पाकिस्तानचं युद्ध आणि त्यामुळे परिस्थिती थोडीशी चिंताजनक आहे. तर ती कशासाठी? तर साहजिकच आहे आपले भारतीय जवान जीवाची पर्वा न करता जीवाची बाजी लावून आपल्या कुटुंबाला पाठीमागे सोडून आपल्याला वाचवण्यासाठी, आपल्याला एकदम सुरक्षित ठेवण्यासाठी देशसेवा करत आहेत. आणि अचानकपणे अशा अनेक खूप साऱ्या खबरा न्यूजवरून मिळत आहेत, बातम्यांमधून मिळत आहेत आणि ते ऐकलं की कुठेतरी मन थोडंसं अस्वस्थ होतंय. तसं बघायला गेलं तर चांगल्याच बातम्या येतात आहे, कारण की भरपूर साऱ्या ठिकाणी आपण चांगलीच कामगिरी केली आहे असंच दिसतंय. पण काही जवान जे शहीद झालेले आहेत त्यांच्याबद्दल खरंच म्हणजे वाईट वाटतंय. तर त्याच जवानांच्या म्हणजे शहीद झालेल्या जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली. हे जवान आपल्या भारतीय बॉर्डरवरती आहेत म्हणूनच आज आपण सगळे सुरक्षित आहोत आणि याचा गर्व आहे आम्हा सगळ्यांना, आम्ही भारतीय असल्याचा. तर इथे ना मी सकाळी जे इडली आणि डोश्याचं जे भिजत घातलं होतं, तांदूळ आणि डाळ, तर ते इथे ना जवळपास 4 ते 5 तास भिजल्यानंतर जवळपास रात्री 8 वाजलेले आहेत आणि 8 वाजता आता हे मी बॅटर मिक्सरमध्ये छान असं बारीक वाटून घेतलंय. कुकरमध्ये काढलं होतं पण त्याच्यामध्ये आता जागा कमी होती म्हणून मोठ्या बाउलमध्ये ते बॅटर शिफ्ट केलंय मी. मिक्स करून ठेवणार आहे आणि सकाळी मस्तपैकी ते बॅटर मस्तपैकी असं फर्मंट होईल. तर यामध्ये ना वाटत असताना मी मेथी दाणे तर घातलेच होते भिजत, पण वाटत असताना थोडासा भात देखील घातला. भात घालण्याचं हेच महत्त्वाचं कारण की त्यामध्ये आपल्याला उकडे तांदूळ म्हणजेच बॉइल्ड राईस जे असतात तर ते घालायची आवश्यकता लागत नाही. तरी ते भात किंवा मग पोहे किंवा मग कुरमुरे असं जर तुम्ही काही घालून हे जे बॅटर जर तुम्ही तयार कराल ना, तर खूप मऊ लुसलुशीत अगदी जसं उकडे तांदूळ घातल्यानंतर जे बॅटर तयार होतं ना, सेम तसं बॅटर तयार होतं आणि पटकन फर्मंट देखील होतं. जसं उन्हाळा पावसाळा असं काही नाहीये की हिवाळ्यामध्ये बॅटर फर्मंट होण्याला थोडासा वेळ लागतो. तर अशा वेळेस ना तुम्ही भात घाला आणि बघा मस्तपैकी तुमचं बॅटर फर्मंट झालेलं दिसेल. तर आता इथे ना सकाळ झाली होती आणि आता इथे मी माझं सगळं आवरलं, अंघोळ वगैरे झाली, झाड लोट वगैरे सगळं करून घेतलं आणि आता इथे ना लादी वगैरे पुसून घेते. लादी पुसली की ना मला खूप छान बरं वाटतं, मन प्रसन्न वाटतं. तर झाडू झाल्यानंतर लगेचच लादी वगैरे पुसून घेतली आणि आज माझ्या मिस्टरांनी जे आमच्या बिल्डिंगचे जे वॉचमॅन वगैरे आहेत, तर त्यांना नाश्त्यासाठी बोलवलं होतं. तर याबद्दलचं डिस्कशन म्हणजे माझ्या मिस्टरांनी आधीच म्हणजे आठवडाभर आधीच सांगितलं होतं की आपले जे बिल्डिंगचे वॉचमॅन वगैरे आहेत त्यांना आपण नाश्त्याला वगैरे बोलवूया म्हणून. कारण की खरंच वेळप्रसंगी हे जे आहेत ना वॉचमॅन वगैरे खूप मदत करतात, धावपळ करतात. तर मग म्हटलं की चला ठीक आहे, तर इतकं तर आपण करू शकतो त्यांच्यासाठी नाही का. तर ते देखील माणूस आहेत, त्यांना देखील आपण समजून घेतलं पाहिजे. मग आता त्यांना नाश्त्यासाठी काय बनवायचं, तर मग पोहे तर संपले होते. तसं बघायला गेलं तर माझा किराणा महिन्याचा सगळाच संपलाय, मला भरायचा आहे तो किराणा. पण मला ना आता सध्या बाहेर निघायला वेळ भेटत नाहीये. आता तुम्ही म्हणाल की आता क्लासला सुट्ट्या लागल्या, शाळेला सुट्ट्या लागल्या, मग वेळ कसा मिळत नाही. तर तेच सांगते की सध्या ना माझी धावपळ चाललेली आहे. भाचीचं लग्न ठरल्यापासून सतत काही ना काही खरेदीला मार्केटमध्ये जावं लागतं आणि कोणी ना कोणी पाहुणे वगैरे येत राहतात. त्याच्यामुळे ना थोडंसं किराणा भरण्याचं पुढे पुढे ढकलतीये मी. तर मग म्हटलं की असं काहीतरी नाश्ता बनवावा की जेणेकरून पोट पण भरेल आणि पौष्टिक असेल. तर मग उत्तम असा पर्याय म्हणजे इडली आणि चटणी किंवा मग डोसा चटणी. तर हा ऑप्शन माझ्या डोक्यामध्ये आला. तर मग म्हटलं की चला डोसा आपण इडली चटणी आपण त्यांना नाश्त्याला बनवूया, जेणेकरून त्यांचं पण पोट भरेल आणि माझं देखील काम सगळ्यात सोपं होऊन जाईल. आणि म्हणून मग ना इथे वरती हा जो माझा इडली पात्र जे होतं ते वरती ठेवलं होतं. तर त्यांना मी सकाळीच सांगितलं काढून ठेवा खाली म्हणून. तर यांनी काढून ठेवलं होतं, पिशवीमध्ये पॅक केलेलं आहे, घासून ठेवलेलं होतं, तरी देखील थोडंसं मी धुवून घेतलं. तर आता हे जे इडली पात्र आहे ना त्यामध्ये थोडंसं पाणी घेते मी आणि त्या पाण्यामध्ये ना थोडीशी अर्ध्या लिंबाची फोड घालायची. कसं आहे ॲल्युमिनियम आहे आणि त्यामध्ये जर पाणी उकळलं ना तर ॲल्युमिनियमची भांडी जी असतात ना काळपट पडतात आणि ती काळपट पडू नये म्हणून त्यामध्ये आपल्याला थोडासा अर्धा लिंबू घालून टाकायचा. म्हणजे ते कसं की छान असं भांडं जे आहे आतून मस्त शुभ्र असं राहतं.
तर आत्ता जवळपास वाजत आलेले आहेत 10:30 सकाळचे आणि इथे मी माझं सगळं घरातलं काम आवरून घेतलं आणि आता म्हटलं की चला कारण की मग आता थोडे हे पण फ्रेश झालेले आहेत आणि ते वॉचमॅन वगैरे पण येतील, तर म्हटलं गरमागरम इडली आणि मस्तपैकी चटणी त्यांना देऊया नाश्त्याला. तर इथे ना मी मगाशी किचनमध्ये जेव्हा काम करत होते तर तुम्हाला किचनच्या ओट्यावरती एक नारळ दिसत होता, तर पाठीमागे तुम्ही जाऊन बघू शकता. तर किचनच्या ओट्यावरती जो तो नारळ होता ना, तर तो चटणीसाठी मी जेव्हा फोडला तर पूर्णचा पूर्ण नारळ आतून खराब निघाला आणि मग तो एक आयत्या वेळेला प्रॉब्लेम झाला की आता हा नारळ खराब निघाला, आता चटणी कशाची करायची नाही का. आणि वॉचमॅन तर आता 5 मिनिटामध्ये वरती येत असेल, तर मग आता म्हटलं तर काय असं केलं पाहिजे. मग मी सरळ काय केलं, सरळ सुकं खोबरं काढलं आणि सुकं खोबऱ्याची मी आता चटणी करणार आहे. तर थोडंसं मला पाहिजे तितकं बॅटर मी एका भांड्यामध्ये काढून घेतलं, थोडंसं मीठ घातलं त्यामध्ये. आता हे बॅटर जे आहे ना, जितकं आपण थिक ठेवू, दाटसर ठेवू ना, तर तितकी आपली इडली जी आहे मस्त मऊ लुसलुशीत बनते. आता हे बॅटर थोडंसं ना रात्रीच माझ्याकडनं सैलसर झालं होतं आणि बऱ्यापैकी सैलसरच आहे, यामध्ये पाणी वगैरे काही घातलं नाही. तर मीठ घातल्यामुळे हे मिक्स करते आणि हे जे इडलीची जी ही भांडी ठेवलेली आहे तर ती धुवून ठेवलेली आहे, तर त्याला थोडंसं आता तेल लावते. आता तेल लावण्यासाठी मी पुन्हा हाताचाच वापर करते. ब्रश वगैरे आहे, पण आता ते ब्रश वगैरे खेळत बसायला माझ्याकडे काही वेळ नाही. भरभर मी तेलामध्ये बोटं बुडवली आणि पटापट या इडलीच्या पात्रांना तेल लावून घेतलं. तर मस्त मऊ लुसलुशीत इडल्या काहीच मिनिटामध्ये बनवून तयार होतील, तर जास्त काही वेळ लागत नाही. आता मला इथे एक गोष्ट आठवते, मी जेव्हा लास्ट इयरला होते कॉलेजमध्ये तर त्यावेळेस ना असे मार्क्स असतात आपल्याला, जे 10 मार्क्स आपल्याला मिळवून देतात. मग तुम्ही NCC मध्ये असू द्यात किंवा NSS मध्ये कॅन्डिडेट म्हणून असू द्यात. तर ह्या दोघांमध्ये मी नव्हते आणि त्यामुळे आम्हाला एक ऑप्शन ठेवला होता. बिर्ला कॉलेजमध्ये होते मी आणि तेव्हा लास्ट इयरला आम्हाला एक ऑप्शन दिला होता, म्हणजे सेकंड इयरलाच, की जर तुम्हाला लास्ट इयरला जर 10 मार्क्स तुम्हाला एक्स्ट्राचे जर हवे असतील तर तुम्हाला असे ऑप्शन्स आहेत, तर त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करून तुम्ही ते मार्क्स मिळवू शकता. तर मग तो ऑप्शन कोणता होता, तर ना असं काहीतरी कुकिंगचं असं काहीतरी होतं, जे मुंबई बोर्डकडनंच आलं होतं आणि त्याच्यामध्ये ना आपण म्हणजे असा ग्रुप तयार करायचा आणि त्या ग्रुपमध्ये एक वीक जो असेल तो आपल्या एक वीक दिला असतो, 7 जणांचा एक 6 जणांचा ग्रुप बनवलेला असतो आणि मग त्या ग्रुपनुसार प्रत्येकाचा जेव्हा तो वीक येईल तर त्यावेळेस ना वेगवेगळ्या प्रकारचे नाश्ता बनवायचा आणि तो ना कॉलेजच्या स्टाफ मेंबर्स जे असतात, प्रोफेसर वगैरे, तर तिथे नेऊन तो सेल करायचा. तर तसा एक हे होतं आम्हाला. तर मग आम्ही बऱ्याच जणांनी तो तो ऑप्शन निवडला होता, कारण की NCC NSS मध्ये तर आम्ही काय पार्टिसिपेट केलं नव्हतं आणि जर 10 मार्क्स जर लास्ट इयरला जर मिळवायचे असतील तर हा एक बेस्ट ऑप्शन होता आणि तसं बघायला गेलं तर कुकिंगमध्ये बऱ्यापैकी इंटरेस्ट होता मला आणि म्हणून मग मी त्याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं. तर काही नाही जास्त, म्हणजे असं काही नव्हतं. नाश्ता वगैरे बनवायचा, जसं की वडापाव किंवा मग इडली चटणी किंवा मग तुमचे कटलेट, त्याच्यानंतर आप्पे वगैरे असं बनवून घरातले हेल्दी नाश्त्याचे प्रकार बनवायचे आणि कॉलेजच्या स्टाफला ते विकायचे. अक्षरशः मी तुम्हाला सांगते ना, आमचे इतके नाश्त्याचे प्रोडक्ट विकले जायचे ना, कॉलेजमध्येच होतो, आम्हाला काही इतकं समजत नसायचं, पण तरी देखील आम्हाला जाम असं भारी वाटायचं. म्हणजे प्रोफेसर लोक आम्हाला त्याच्यावरती प्रश्न विचारायचे, किती वाजता उठलात हे सगळं करायला, आणि सेल करतेवेळी पण मार्केट प्राइस जी आहे ना, तर त्याच प्राइसला आम्हाला ते विकायला लागायचं. आणि प्रोफेसर लोक देखील अजिबात आमच्याशी काही बार्गेनिंग वगैरे न करता हेल्दी जर नाश्ता मिळत असेल सकाळी सकाळी तर ते आमच्याकडनं घ्यायचे. तर तो एक एक्सपिरियन्स होता आमच्यासाठी, तर तो खूप छान होता आणि खूप कोऑपरेट केला आम्हाला देखील प्रोफेसर लोकांनी. तर हा बघा, हा किचनच्या ओट्यावरती मगाशी तुम्हाला दिसला असेल की तो नारळ ठेवला होता आणि तोच नारळ पूर्णपणे खराब निघाला. तर आता ना हे इडली झालेली आहे, तर मी काढून घेते साईडला, थोडंसं गार झाल्यानंतर लगेचच काढणार आहे. तोपर्यंत ना हे गार होईपर्यंत चटणी बनवून घेते. तर नारळाचा म्हणजे सुक्या खोबऱ्याचा तुकडा घेतलाय आणि त्याला आता बारीक चिरून घेते. तर ना माझं एक कुकिंगचं चॅनल देखील आहे आणि म्हणजे मला तुम्हाला काही सांगायचं नाहीये, पण त्याच्यातला एक इन्सिडेंट असा होता की तो मला तुम्हाला शेअर करावासा वाटतोय. तर मी नारळाची चटणी कशी करते, तर नारळ असतो ओला, त्याच्यानंतर लसूण, आलं
हिरवी मिरची आणि कोथिंबीर, चवीनुसार थोडंसं मीठ आणि पाणी इतकंच मी या नारळाच्या चटणीमध्ये घालते आणि मस्तपैकी बारीक अशी चटणी करून त्याला फोडणी द्यायची असेल तर देऊन घ्यायची। अशाच प्रकारची मी चटणी करते, कारण की त्या नारळाच्या चटणीमध्ये ना मला शेंगदाणे किंवा मग फुटाण्याची डाळ किंवा मग दही वगैरे असं घातलं ना की ती ओरिजिनल नारळाच्या चटणीची चव निघून जाते आणि मला तसं नाही आवडत। तर मी ती नारळाची चटणी केली होती तशा पद्धतीने आणि त्याचा एक शॉर्ट बनवून टाकला होता यूट्यूबवरती। तर यूट्यूबवरती शॉर्ट बनवून टाकल्यानंतर तो शॉर्ट माझा व्हायरल झाला आणि बऱ्याच जणांनी कमेंट सेक्शनमध्ये भरपूर सारे कमेंट केले होते, अशी कोण चटणी बनवतं का, याच्यामध्ये भाजलेले शेंगदाणे नाही आहेत, फुटाण्याची डाळ नाही आहे वगैरे वगैरे। तरी देखील असं मी दुर्लक्ष केलं, कारण की खरंच ही अशा पद्धतीने केलेली नारळाची चटणी खूपच छान लागते आणि थोडे काहीतरी वेगळं होतं, कदाचित त्याच्यामध्ये मिसिंग वाटत असेल बऱ्याच जणांना आणि म्हणून तो शॉर्ट व्हायरल झाला माझा। तर असो, तर इथे ना सकाळीच म्हणजे आज माझ्या मुलाची हा व्हिडिओ तसं बघायला गेलं तर काल परवाचा व्हिडिओ आहे हा आणि काल तर मी काही व्हिडिओ टाकला नाही। तर ना परवा माझ्या मुलाची एक्झाम होती आणि म्हणून त्याला नाश्त्याला असं हेल्दी असं काहीतरी द्यायचं होतं, पोट भरेल असं, कारण की मग तो बाहेर काही खाणार नाही आणि डब्बा तो घेऊन जाणार नव्हता। म्हणून मी काय केलं, सकाळी सकाळीच मटर पनीरची भाजी बनवली, रस्सा भाजी, आणि सकाळी सकाळी गरमागरम फुलके बनवून त्याला नाश्ता दिला आणि त्याच्यानंतर राहिलेल्या पिठाचे फुलके बनवून घेतले। तर सकाळचं ना हीच मटर पनीरची भाजी होती। तर इडली चटणी वगैरे सगळं तयार केलं मी, नाश्ता वगैरे दिला वॉचमॅन यांना आणि आम्ही पण सगळ्यांनी करून घेतला नाश्ता। आणि आता इथे ना जेवण झाल्यानंतर बघा इतकी सारी भांडी पडलेली आहेत। तर मी जो तुम्हाला मगाशी किस्सा सांगितला ना आमच्या बिर्ला कॉलेजचा, की प्रोफेसर जे होते आमच्या कॉलेजचे तर ते खूप कोऑपरेट करायचे आम्हाला, मार्केट प्राइसने आमचा जो नाश्ता असायचा तो विकत घ्यायचे। तर एकदा ना मी काय केलं होतं नाश्त्यामध्ये, मेदूवडा असतो ना उडदाच्या डाळीचा, तर तो मेदूवडा बनवून नेला होता आणि मला कॉलेजला किती वाजता 8:30 वाजता पोहोचायचं होतं। तर मी तुम्हाला खरं सांगते, त्यावेळेस ना मी पहाटेचे किती वाजता, जवळपास ना 4 वाजता उठली असेल आणि 4 वाजता उठून मी ते सगळं बनवलं होतं, स्वतः बनवलं होतं आणि त्यामध्ये माझ्या मम्मीची थोडी देखील मी हेल्प घेतली नव्हती, कारण की आम्हाला तसं सांगूनच ठेवलं होतं की अजिबात घरातल्यांची कोणाची हेल्प करायची नाही, जे काय आहे ते तुम्ही स्वतः करायचं। तसं बघायला गेलं तर आपण हेल्प घेऊ शकतो, कारण की घरी बघायला कोणी येणार नसतं आपल्या, चिटिंग वगैरे करू शकतो, पण मी तसं काही केलं नव्हतं। प्रामाणिकपणे ना मी उडदाच्या डाळीचे ते मेदू वडे बनवतात तर ते वडे बनवून नेलेले। पण ऐनवेळी काय प्रॉब्लेम झाला ते देखील तुम्हाला सांगते। तर ती उडदाची डाळ वाटत असताना ना ती मिक्सरमध्ये प्रॉपर अशी वाटली जात नव्हती, रवाळ होत होती आणि मला ती बारीक वाटायची होती, म्हणून मी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं तर ते बॅटर इतकं म्हणजे थोडंसं सैलसर झालं आणि त्याचे वडेच बनत नव्हते। म्हटलं आता ऐन वेळेला काय करायचं, कारण की तो दिवस जो होता तो माझा होता कॉलेजमध्ये, मग आता काय करायचं, डोकं खूप चालवलं आणि मग नंतर सगळ्यात शेवटी काय केलं, घरामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ होतं, तर मी काय केलं, तांदळाचं पीठ जवळपास ना कप भर इतकं तांदळाचं पीठ त्याच्यामध्ये टाकलं। तांदळाचं पीठ टाकलं की त्याचा एक इफेक्ट असा झाला, एक तर ते बॅटर सैलसर झालेलं ते घट्ट झालं आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते जे मेदू वडे होते ना ते क्रिस्पी झाले, जास्तीचे मस्तपैकी क्रिस्पी वगैरे झाले आणि मस्त इतकं म्हणजे छान टेक्स्चर आलं होतं ना, आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यात तांदळाचं पीठ मिक्स केलं हे समजत नव्हतं। तर अशा प्रकारे तो किस्सा जो होता, म्हणजे ते मेदू वडा बिघडता ते माझे वाचले आणि तो अनुभव मी तुमच्याशी आज शेअर करतेय। तर असो, इथे मी माझे सगळे भांडे वगैरे घासून घेतले आणि संध्याकाळचा चहा बघा इथे मी घेत बसलेली आहे आणि आपला ज्या सध्या घडामोडी चाललेल्या आहेत त्या बघतीये मी, न्यूज बघतीये। तर युद्ध चाललेलं आहे भारत पाकिस्तानचं आणि काय चालले, कसे हल्ले चाललेत, कसे ड्रोन पाडले जात आहेत तेच बघते। तर आजच्या व्लॉगमध्ये इतकंच। आजचा व्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि हो, पहिल्यांदाच आले असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा। भेटू पुन्हा, तोपर्यंत बाय बाय।